नमस्कार, मी संदीप देसाई. झी 24 तासच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जेनजींनी आंदोलन केलं, सीजेपी पार्टीनं जंतर मंतरवर आंदोलन केलं आणि आता प्रतिक्रिया येत आहेत. समर्थनात प्रतिक्रिया, विरोधातल्या प्रतिक्रिया आपल्याला येत आहेत. काल आपण बघितलं की कंगना रनौत यांनी सीजेपीच्या आंदोलनावर सडकून टीका केली होती, वादग्रस्त विधान केलं होतं. एकंदरीतच आक्षेपार्ह शब्दांचा वापर कंगना रनौत यांनी केला होता आणि त्यानंतर आता सीजेपीवर आणि तिथं झालेल्या जंतर मंतरवरच्या आंदोलनावर योग गुरु बाबा रामदेव यांनी सुद्धा टीकास्त्र डागलेलं आहे. योग गुरु रामदेव बाबा यांनी काय टीका केलेली आहे हे आपण बघणार आहोत. नेमकं त्या टीकेवर सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया येत आहेत, देशभरातल्या विरोधकांनी रामदेव बाबांना काय उत्तर दिलंय, सीजेपीनं काय उत्तर दिलेलं आहे याचा आढावा तर आपण घेणार आहोत. मात्र बाबा रामदेव यांनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर टीका केल्यानंतर बाबा रामदेव यांच्या 2011-12 मध्ये दिल्लीमध्ये जंतर मंतर लांब लिलांवर ज्या पद्धतीनं बाबा रामदेव यांनी आंदोलन केलं होतं त्या आंदोलनावरून सुद्धा विरोधकांनी आणि सीजेपीनं या ठिकाणी सवाल केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अगोदर रामदेव बाबा यांनी जेनजींच्या या आंदोलनावर, सीजेपीच्या आंदोलनावर नेमकी काय टीका केली आहे ते आपण बघूया. पहिली टीका त्यांनी केलेली आहे की जेनजीने भारताला बदनाम केलं, म्हणजे जेनजीने आंदोलन केलं त्याबद्दल त्यांनी भारताची बदनामी झाली असं रामदेव बाबांचं म्हणणं आहे. यानंतर आपण बघूया आता या संदर्भातली विद्यार्थ्यांची मागणी काय होती, कशी बदनामी झाली, हेही सवाल उपस्थित केले जात आहेत. रामदेव बाबा यांना जेनजी आणि विरोधक सवाल उपस्थित करतायत. जर शिक्षण मंत्र्यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं असेल, देशभरातल्या नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी जर 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असेल, नीट पेपर फुटी प्रकरणात जर विरोधक आणि सीजेपी पार्टी रस्त्यावर उतरली असेल, विरोधकांनी त्याला समर्थन दिलं असेल, तर यामध्ये भारताची बदनामी काय झाली असा सवाल विरोधक करतायत आणि जेनजी सुद्धा उपस्थित करतायत. म्हणजे नीट पेपर फुटी झाली, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, परीक्षांमध्ये घोटाळे होत आहेत, यामुळे देशाची बदनामी होत नाही आहे का असा सवाल सुद्धा जेनजींकडून उपस्थित केला जातोय, सीजेपी कडून उपस्थित केला जातोय, विरोधक सुद्धा उपस्थित करतात. म्हणजे आंदोलन करणं ही जर देशाची बदनामी आहे तर पेपर फुटी, नीटची पेपर फुटी, पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेली आत्महत्या आणि या सगळ्यामध्ये झालेल्या गदारोळ, फेरपरीक्षा घेण्याची जी नामुष्की उडवली, यामुळे सरकारवर किंवा देशाची बदनामी होत नाही का असा सवाल सुद्धा रामदेव बाबा यांना सोशल मीडियावरून सगळे जेनजी विचारताना दिसतात. यानंतर दुसरा आरोप केलेला आहे, शिव्यांची लाखोली हे काही आपली संस्कृती आणि नैसर्गिक भाव नाहीये. ठीक आहे, शिव्यांचं कोणी समर्थन करू शकत नाही, आक्षेपार्ह भाषेचं कोणी समर्थन करू शकत नाही, काही अपवाद असतील आंदोलनामध्ये तो एक आरोप मान्य करता येईल. किंवा आम्ही वयाने मोठ्या व्यक्तींचा नेहमी आदर केलेला आहे, आई वडील आणि गुरूंचा आम्ही नेहमी सन्मान केलेला आहे, त्यांनी दाखवले रस्त्यावरून आपण पुढे जात असतो असं आपण रामदेव बाबांनी हा सुद्धा वक्तव्य केलेलं आहे, तेही आपण मान्य करतोय कारण आपली भारतीय संस्कृती तशी आहे. यानंतर रामदेव बाबांचा एक तिसरा आरोप आहे, तो म्हणजे रस्त्यावर उतरून देश चालत नाही, देश हा संसदेतून आणि संविधानाच्या आधारे चालतो असं रामदेव बाबांचं म्हणणं आहे. आता यामध्ये रामदेव बाबांना सोशल मीडियावरून अनेकांनी याची उत्तरं सुद्धा दिलेली आहेत की रामदेव बाबा म्हणतायत की रस्त्यावर उतरून देश चालत नाही, तर आपल्याला स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे 1947ला ते रस्त्यावर उतरून मिळालेलं आहे, त्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आंदोलनांमधून, क्रांतीमधून आपलं स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि राज्यघटनेनं आपल्याला भारतीय नागरिक म्हणून जो अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेला आहे, आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे रामदेव बाबांची ही जी टीका आहे की रस्त्यावरून देश चालवत नाही, देश हा संसदेतून आणि संविधानाच्या आधारे चालतो, बरोबर आहे, पण त्याच संविधानानं आपल्याला भाषण करण्याची अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिली आहे. घटनेच्या कलम 19(1)(अ) नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे आणि त्याचबरोबर घटनेच्या कलम 19(1)(ब) नुसार शांततेनं व निशस्त्र जमण्याचा अधिकार दिलेला आहे आणि घटनेच्या कलम 19(1)(अ) आणि (ब) नुसार भारतीय नागरिकांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्राप्त होतो. आणि त्यामुळे रामदेव बाबा यांनी जे वक्तव्य केलेले की रस्त्यावर उतरून देश चालत नाही, देश संविधानानं चालतो, या रामदेव बाबांच्या टीकेवर सुद्धा सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणावर टीका केली जाते, विरोधकांनी सुद्धा त्याचा समाचार घेतलेला आहे. आणि त्यानंतर रामदेव बाबा यांचा पुढचा आरोप आहे की देशाचा शिक्षण मंत्री कोण असेल अथवा नसेल हे रस्त्यावर नाही ठरवतायत, हे संसदेमध्ये ठरेल, देशाचे पंतप्रधान ठरवतील आणि संसद ते ठरवेल असं रामदेव बाबांचं म्हणणं आहे. मात्र एक मुद्दा रामदेव बाबांनी यामध्ये दुर्लक्षित केलेला आहे की ज्या पद्धतीनं जर शिक्षण मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली किंवा एखादा मंत्री कुठला चुकत असेल तर त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा भारतीय नागरिक म्हणून अधिकार आहे आणि भारतीय नागरिक त्या विरोधात आंदोलन करू शकतात. अनेक आतापर्यंत जी सरकार होती देशामध्ये त्या सरकारांच्या विरोधात अनेक वेळेला आंदोलनं झालेली आहेत, अनेक मंत्र्यांच्या विरोधामध्ये आंदोलन झालेली आहेत, अनेक पंतप्रधानांच्या विरोधामध्ये आंदोलनं झालेली आहेत.
ज्या पद्धतीनं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला त्याच पद्धतीनं या मागच्या अनेक सरकारांमध्ये सुद्धा अनेक मंत्री जे चुकीचे वागले, ज्यांच्यावर आरोप झाले, त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे या रामदेव बाबा यांच्या आरोपांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर टीका रामदेव बाबांच्या या आरोपांवर करण्यात येते. सीजेपीनं याचा समाचार घेतलेला आहे आणि यावेळेला विरोधकांनी रामदेव बाबा यांनी जी आंदोलनं केली होती या अगोदरची त्याची आठवण करून दिलेली आहे. खास करून संजय राऊत म्हणालेले आहेत की जर सीजेपीच्या आणि या जेनजींच्या आंदोलनामुळे भारताची बदनामी झाली तर रामदेव बाबा तुम्ही केलेल्या आंदोलनामुळे त्यावेळेला भारताची बदनामी झाली नव्हती का, असा सवाल संजय राऊतांनी रामदेव बाबांना केलेला आहे. आणि आता रामदेव बाबांनी जेनजींच्या आंदोलनावर टीका केल्यानंतर, अनेक गंभीर आरोप केल्यानंतर रामदेव बाबा यांच्या 2011-12 साली केलेल्या आंदोलनाची मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आता रामदेव बाबांनी पहिलं आंदोलन कधी केलं तर 4 ते 5 जून 2011 रामलीला मैदानावर आंदोलन केलं. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे, देशवासियांना सगळ्यांना माहित आहे की ते आंदोलन काँग्रेसच्या तत्कालीन सरकारनं दडपून टाकलं. रामदेव बाबांना अटक करण्यात आली. त्यानंतर तिथल्या हजारो आंदोलकांना पांगवण्यात आलं. त्यावेळेला काँग्रेसच्या विरोधात सुद्धा देशभरातून संताप व्यक्त केला होता. 2011ला रामदेव बाबांचं आंदोलन उधळल्यानंतर त्यानंतर दुसरं आंदोलन रामदेव बाबांनी केलं 9 ते 14 ऑगस्ट 2012ला रामलीला मैदान आणि आंबेडकर मैदानावर. रामलीला मैदान आणि आंबेडकर मैदानावर रामदेव बाबांचं दुसरं आंदोलन झालं. आता रामदेव बाबांच्या मागण्या काय होत्या आपण बघूया, जी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे, किंवा त्यावेळेला रामदेव बाबांनी ज्या ज्या मुद्द्यांवर, महागाईचा एक मुद्दा होता. रामदेव बाबांनी एक महत्वाचा मुद्दा हाती घेतलेला होता त्या काळामध्ये, तो म्हणजे काळा पैसा. रामदेव बाबांचं म्हणणं काय होतं की परदेशातील बँकांमध्ये दडवलेला काळा पैसा भारतात परत आणून त्याला राष्ट्रीय संपत्ती घोषित करणं. मग ती राष्ट्रीय 2014 नंतर सरकार बदललं, रामदेव बाबांची आंदोलनं बंद झाली, मग तो काळा पैसा भारतात आला का, हा सवाल आता रामदेव बाबांना सोशल मीडियावरून जेनजी आणि विरोधक करताना दिसतात. दुसरा एक मुद्दा रामदेव बाबांचा होता भ्रष्टाचार विरोधातली लढाई. रामदेव बाबांनी त्या काळामध्ये हाती घेतली होती. रामदेव बाबांची मागणी अशी होती की भ्रष्टाचार विरोधी कायदा मजबूत करा देशामध्ये आणि लोकपाल बिलांना, प्रभावी लोकपाल बिलांना, ही रामदेव बाबांची मागणी होती. आता भ्रष्टाचाराच्या बाबतीत जर आपण बघितलं, ज्यावेळेला 2012 मध्ये रामदेव बाबांनी या सगळ्यामध्ये आंदोलन केलं आपल्या विविध मागण्यांसाठी, तर 2012 मध्ये, मी तुम्हाला आकडेवारी सांगतो, 2012 मध्ये 176 देशांमध्ये भारताचा भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये क्रमांक होता 94वा. जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक मी तुम्हाला सांगतोय. आणि 2025 ची जी आकडेवारी आपण बघितली तर 182 देशांमध्ये भारताचा क्रमांक भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये आहे 91. म्हणजे मागच्या 14 वर्षांमध्ये 94 पासून 91 पर्यंत या ठिकाणी आपल्या देशाचा भ्रष्टाचाराचं रँकिंग आलेलं आहे. अवघ्या 3 मध्ये 3 अंकांची कमी झालेली आहे. यावरून सुद्धा रामदेव बाबांना सोशल मीडियावरून किंवा जेनजी जे आहेत ते सवाल उपस्थित करताना दिसतात. त्यानंतर स्वतंत्र यंत्रणा ज्या आहेत, म्हणजे सीबीआय सह इतर तपास यंत्रणांना सरकारी दबावातून पूर्णपणे स्वतंत्र आणि स्वायत्त ठेवावं, अशा प्रकारची मागणी त्यावेळेला रामदेव बाबांनी केलेली होती आपल्या आंदोलनातून. मात्र आता सोशल मीडियावरून हे जेनजी सवाल विचारतायत रामदेव बाबांना की रामदेव बाबा, तुम्ही सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांना सरकारी दबावातून पूर्णपणे मुक्त करण्याची मागणी केलेली होती, मात्र 2014 नंतर ही मागणी तुमची मान्य झाली आहे का? 2014 नंतर सीबीआय असेल किंवा ईडी असेल किंवा कोणत्याही स्वतंत्र ज्या स्वायत्त संस्था आहेत या दबावातून सरकारच्या मुक्त झालेत का, असा सवाल रामदेव बाबांना करण्यात येतोय. आणि त्यानंतर मग असं असताना सुद्धा त्या मुक्त झालेल्या नसतील तर मग रामदेव बाबा आंदोलन का करत नाहीत, हाही सवाल रामदेव बाबांना सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला जातोय. आणि या सगळ्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये दोषी आढळणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांसाठी अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद करणं, ही सुद्धा मागणी रामदेव बाबांनी केलेली होती. मात्र जर आपली रँकिंग मागच्या 14 वर्षांमध्ये भ्रष्टाचाराच्या बाबतीतली जर 94 वरून 91 वर येत असेल तर रामदेव बाबांनी आंदोलन का केलं नाही? रामदेव बाबा, आपण आंदोलन केलं होतं सरकारच्या विरोधामध्ये विविध मागण्या घेऊन. या सगळ्यामध्ये आता जर आंदोलन हे विद्यार्थी करत असतील आपल्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी, तर रामदेव बाबा या विद्यार्थ्यांवर टीका का करतायत, हा सवाल आता जेनजींकडून उपस्थित करण्यात येतोय. आणि यासोबतच रामदेव बाबा महागाईच्या विरोधात सुद्धा बोलत होते. आणि त्यामुळे रामदेव बाबा ज्या वेळेला 2012-11 मध्ये हे आंदोलन महागाईच्या विरोधात करत होते त्यावेळी पेट्रोलचे दर किती आहेत, आता पेट्रोलचे डिझेलचे दर किती आहेत, हाही सवाल रामदेव बाबांना करण्यात येतो. आणि त्यामुळे रामदेव बाबा यांनी केलेली टीका ही कुठंतरी सिलेक्टिव्ह टीका आहे, अशा प्रकारचा सोशल मीडियावरून सूर निघताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे एकंदरीत हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा, देशाच्या भविष्याच्या आंदोलनाचा अपमान रामदेव बाबांकडून करण्यात आला, असा सुद्धा एक सूर सोशल मीडियावर पाहायला मिळतोय.